मुलांनो, आज आपण पाहणार आहोत थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. याच्यापूर्वी ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपण घेतला होता, पण ते ट्रायंगल सिमिलर नव्हते. पहिल्यांदा ती एक प्रॉपर्टी आणि हा एक थेरम, यांच्यामध्ये काय डिफरन्शिएट हे प्रॉपरली समजून घ्या, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन आल्यानंतर काय वापरायचं हे कळेल. लक्षात घ्या, ह्या थेरम मध्ये ट्रायंगल सिमिलर दिलेले असतात आणि त्यानंतर त्यांच्या एरियाचा आपण रेशो घेतो. आपण इनिशियली जी प्रॉपर्टी शिकली होती त्याच्यामध्ये फक्त 2 ट्रायंगल होते जे सिमिलर आहे का कॉन्ग्रुएंट हे काही मेन्शन केलं नव्हतं. दीज आर ओनली ट्रायंगल्स. द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट. ही प्रॉपर्टी आहे. आणि जर 2 ट्रायंगल सिमिलर दिले असतील तर when 2 triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of square of their corresponding sides. ठीक आहे. आता गिवन मध्ये काय आहे फ्रेंड्स, याच्यामध्ये असं दिलेलं आहे ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर ऑलरेडी सिमिलर आहेत. टू प्रूव्ह, आता आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, स्टेटमेंट पहा. द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स. आता हा जो आपल्याला ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायच्यात, हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. सो when 2 triangles are similar, the ratio of area of those triangles, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to the ratio of square of their corresponding sides. That means AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. कळलं? हे 2 ट्रायंगल सिमिलर असताना त्यांच्या एरियाचा रेशो ह्या त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोशी इक्वल असतो. ओके, आता हे आपल्याला टू प्रूव्ह मध्ये आलं. आता आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करायचंय. कन्स्ट्रक्शन मध्ये काय करणार आहोत आपण, ड्रॉ सेगमेंट एडी परपेंडिक्युलर टू द साइड बीसी इन फर्स्ट ट्रायंगल. ड्रॉ सेगमेंट एसपीएस परपेंडिक्युलर साइड क्यूआर. सो वी राइट हियर construction, draw segment AD perpendicular to side BC such that असा perpendicular असणार आहे हा, D is in between B and C and segment PS perpendicular to side आहे QR such that S is in between Q and R. हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन जे मी ऑलरेडी केलेलं आहे. ओके, नाउ लेट्स स्टार्ट द प्रूफ. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल, ही प्रॉपर्टी आपण लिहूयात. द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. Let's see. आता एक कन्सिडर करा, हे 2 ट्रायंगल ए बी सी सिमिलर वगैरे असं काहीच मेन्शन केलं नाही. आपल्याला नुसता त्यांच्या एरियाचा जर रेशो घ्यायचा असेल तर आपण काय करणार, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस. पहिल्या ट्रायंगलचा बेस बीसी, हाईट एडी, बीसी इंटू एडी अपॉन खाली बेस असेल क्यू आर, हाईट आहे पी एस. ओके, दॅट इज, हे आपण प्रॉपरली लिहूयात, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर इंटू एडी अपॉन पी एस. वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, सिम्पली इनिशियली आपण हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत असं काही कन्सिडर केलेलं नाही. आपण फक्त 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतला, करस्पॉन्डिंग बेस आणि प्रोडक्टच्या रेशोशी इक्वल होता. ठीक आहे, आपण बीसी अपॉन क्यू एका भागात घेतला आणि दुसरा रेशो तयार केला एडी इंटू पी एस. ओके, वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर फर्स्ट. नाउ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. ओके, हे ऑलरेडी गिवन आहे, हे आपण मनाने घेतलेलं नाही, हे 2 ट्रायंगलच गिवन आहे. अँड यू नो दॅट if 2 triangles are similar, their corresponding angles are congruent and sides are in proportion. So आपण कामाचा अँगल घेऊयात, अँगल B congruent angle Q. रिझन येणार corresponding angle of similar triangle, we called it as equation number 2. ओके, हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे साइड्स पण प्रपोर्शन मध्ये असतील.
So AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. The reason is corresponding sides of similar triangle. We called it as equation number 3. इथपर्यंत ठीक आहे. काय वेगळं केलं नाही, पहिली प्रॉपर्टी वापरली. दोन ट्रायंगलचे एरियाचा रेशो त्यांच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या रेशोशी इक्वल घेतला. हे फक्त सेपरेट केले. त्याच्यानंतर दोन ट्रायंगल सिमिलर होते म्हणून करस्पॉन्डिंग अँगल घेतला, जो आपल्याला लागणार आहे तोच घेतला आणि करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये दाखवल्या. लक्षात घ्या, थेरम तसा खूप सोपाच आहे. हा ट्रायंगल वापरला इन ट्रायंगल ADB आणि हा ट्रायंगल वापरला PSQ. ओके, आता आपण ऑलरेडी अँगल बी इक्वल टू अँगल क्यू दाखवलेला आहे फ्रॉम सेकंड मध्ये, बिकॉज दे आर द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ द सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, आता हे दोन ट्रायंगल ADB आणि ट्रायंगल PSQ आपल्याला सिमिलर दाखवायचं आहे. वी कॅन शो इट. सो वी राईट हियर इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल PSQ अँगल B कॉन्ग्रंट अँगल Q कुठून आला हा, फ्रॉम सेकंड. त्याच्यानंतर अँगल ADB कॉन्ग्रंट अँगल PSQ इच 90 डिग्री, कारण आपण कन्स्ट्रक्शनच तसं केलेलं आहे. ठीक आहे, देअरफॉर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल PSQ बाय सिम्पली AA टेस्ट. ओके, हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले, त्याच्या करस्पॉन्डिंग साइड पण इक्वल असतील. देअरफॉर आता आपण कामाच्या साइड लिहूयात. AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ. वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर 4. थर्ड मध्ये काय सांगितलंय, आपण हा रेशो वापरूयात. AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. इथे पहा, AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ. समजून घ्या, फर्स्ट रेशो इक्वल टू सेकंड, हाच फर्स्ट रेशो इक्वल टू थर्ड, दॅट मीन्स सेकंड अँड थर्ड इज इक्वल. ट्रान्सिटिव्हिटी. लेट्स सी, वी राईट हियर फ्रॉम, समजून घ्या, AB अपॉन PQ हा रेशो कुणाशी इक्वल आहे, BC अपॉन QR शी. AB अपॉन PQ हा रेशो कुणाशी इक्वल आहे, AD अपॉन PS शी. म्हणजे AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. इथे AB अपॉन PQ इज इक्वल टू AD अपॉन PS. दॅट मीन्स BC अपॉन QR इज इक्वल टू AD अपॉन PS. पहिला दुसऱ्याशी इक्वल, हाच पहिला तिसऱ्याशी इक्वल, दॅट मीन्स दुसरा आणि तिसरा इक्वल. सो वी राईट हियर फ्रॉम थर्ड अँड फोर्थ व्हॉट हॅपन, AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AD अपॉन PS. ठीक आहे मुलांनो, वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर 5. आपण फिफ्थ मध्ये काय ऑब्झर्व केले पहा. फिफ्थ मध्ये असं होतंय, AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AD अपॉन PS. म्हणजे हे दोन रेशो इक्वल झालेत. कुठले दोन पहा, आपण तेच वापरणार आहोत आता. BC अपॉन QR इज इक्वल टू AD अपॉन PS. वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर 6. ठीक आहे, पहा ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकली तर, लेट्स सी, वी राईट हियर area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to काय आहे, BC upon QR into, let's see, sixth equation सांगते AD upon PS, this ratio is equal to BC upon QR. Means instead of AD upon PS we have to substitute BC upon QR. इकडे पहा, फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण BC अपॉन QR लिहिला, पण AD अपॉन PS च्या जागी आपण 6 च्या मदतीने काय टाकू शकतो, BC अपॉन QR. AD upon PS is equal to BC upon QR. That's why instead of AD upon PS we have to substitute BC upon QR. आपण AD upon PS ह्या रेशोच्या जागी BC upon QR टाकला. Therefore what happened, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into BC, BC square, QR into QR, QR square. ओके, लक्षात घ्या, आपण हा ट्रायंगल वापरला आणि तो रेशो प्रूव्ह केला. आपण जर इकडचा ट्रायंगल वापरला तर वी कॅन प्रूव्ह AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. सो
वी कॅन प्रूव्ह, वी राईट हिअर, आपण बाकीचे पण प्रूव्ह करू शकतो. वी कॅन प्रूव्ह एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. Therefore, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. In this way, we prove the theorem. आता याच्याशी रिलेटेड थोडेफार एक्झाम्पल आपण पाहूयात. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा कुठल्या रेशोशी इक्वल असतो? द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर. अदरवाइज द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आपण इनिशियली शिकलो ती फक्त प्रॉपर्टी होती, दोन ट्रायंगलचा जस्ट एरिया घेतला होता. आता जे शिकलो दोन सिमिलर ट्रायंगलचा एरिया घेतला. ओके, आता शिकलेल्या थेरमवर आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सो लेट्स स्टार्ट. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. दोन ट्रायंगलची नावं वगैरे काही दिलेली आहे, फक्त साइडचा रेशो दिलाय. तर आपण कन्सिडर करून घेऊयात. लेट A1 and S1 be the area and side of first triangle. Okay, and A2 and S2 be the area and side of second triangle. ठीक है. Therefore, by theorem of areas of similar triangles, what is this theorem? The ratio of area of two similar triangle is equal to the ratio of square of their corresponding sides. That means S1 square upon S2 square. ठीक है. Therefore, we write it properly. A1 upon A2 is equal to S1 upon S2 whole bracket square. ठीक है, त्यांचा कॉमन स्क्वेअर काढून घेतला. Which is equal to, you know the ratio of their sides. S1:S2 काय दिलेला आहे? 3:5. So we write here 3/5 whole bracket square, and which is equal to 3 square is 9, 5 square is 25. Therefore, the ratio of their areas is equal to 9:25. We write here A1:A2 is equal to 9:25, and this is your required answer.